अजून सुद्धा विनीत इतका मोठा आहे किंवा हे, पण आम्ही तिघं एकत्र घरी राहायला आल्यावर कितीतरी वेळा हा बाबांचा ओरडा खात असतो, कारण आम्हाला त्रास देण्यावर. की जिथं ज्या घरामध्ये मुलगा पाहिजे हा हट्ट असतो ना, तिथं ते मुलींमध्ये बिंबवलं जातं, किंवा मुलींना पण असं वाटतं की भाऊ पाहिजे. तर गायत्रीने नाही कधी मारलं, ताई अजून सुद्धा मारू शकते. आणि थोडासा असा होता की जर का टाइम मध्ये नाही झालं, राखी नाही मी बांधून घेणार. बरेचसे रक्षाबंधन असे झालेत की आम्ही त्याला राखी नाही बांधली. नॉर्मली कसं असतं ना, आई बाबांमुळे ओळख मिळते. पहिल्यांदा लग्न झालं की नवऱ्याचं नाव लागतं, तशी ओळख मिळते. बट टुडे इज रिअली स्पेशल, कारण आज विनूमुळे आम्हाला ओळख मिळते. हा बोलला आणि स्टेजवरून खाली आला, आणि जे त्यांनी मला मिठी मारली, माझा डोळा इतक्या जोरात पकडला होता, आणि मी त्याला म्हणते विनू सोड. लिटरली मला पुढचा डान्स म्हणजे एका डोळ्याने दिसलाच नाही. ताईची भीती अशामुळे जास्त आहे, कारण माझे बरेच सिक्रेट हे ताईला माहिती आहे की त्याचे मित्र असे पाय बी वरती घेऊन असे नाही निवांत बसलेले असतात. ताई आले म्हणले की ताई कधी आलीस, बरी आहेस का, म्हणजे इतका माझा दरारात तयार करून ठेवला. मी फेमस आहे म्हणजे. आणि आता तर बघितल्यानंतर असं होतं की आपण ज्याला ओळखतोय तो वेगळाच विनीत होता, आणि आता वेगळाच तो काहीतरी. यातलं एखादी गोष्ट कमी असली तरी काही नाकारणार नाहीये. दोन्ही गोष्टी आहेत, काळजी नका. ओके, म्हणजे मुलगी आहे म्हणजे लव्ह मॅरेजच होणार आहे. झोपाळू मी आहे, पण आमच्या घरात ऍक्च्युली अवॉर्ड मिळू शकतो. म्हणजे तुम्ही आता जरी आम्हाला थोडं इथं स्पेस दिली तर आम्ही झोपून दाखवू शकतो. कोणी असं साधा भोळा वगैरे नाही. हा, ऍक्टिंग करू शकतो आम्ही तिघांनी त्याची. भोळामध्ये नाही येत आम्ही कोणी. देखणी म्हणावं लागेल. खरं देखणा तर काही ऑप्शन नाहीच आहे आमच्याकडे. तू सांग बरं, दोघींपैकी गोड कोण आहे? ही गोड ही ढेपे. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. रक्षाबंधन आहे, तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. 10वी या आपल्या वेबसिरीजला तुम्ही खूप प्रेम देताय, आणि म्हणूनच आमचा सगळ्यांचा आवडता दाद्या आणि त्याच्या 2 सख्ख्या बहिणी वसुंधरा आणि गायत्री आज या फ्रेममध्ये आहेत. कशा आहात तुम्ही दोघी? आम्ही मस्त आहे. ओके, म्हणजे विनीतला आम्ही बऱ्याच वेळेला विनीतचे इंटरव्ह्यू घेतलेत किंवा विनीतला पाहिलंय, किंवा आम्ही रेग्युलर बेसिसवर टचमध्ये असतो. दाद्या आम्हाला माहिती आहे प्रेक्षकांना फार आवडतोय, पण तुमची पहिल्यांदाच आज प्रेक्षकांसोबत ओळख होते. तर विनीतला आज एक विनंती आहे की बहिणींची ओळख आज आपल्या प्रेक्षकांसाठी खास करून दे. ही सगळ्यात थोरली बहीण माझी वसुंधरा, जी आता गृहिणी आहे. पूर्वी मॅनेजर होती, पण मला भाची झाली प्रवरा म्हणून. त्यानंतर तिने रिझाईन केलं आणि आता अँकरिंग करते, आणि प्रवराला खूप चांगले संस्कार देते आणि सांभाळते. आणि ही गायत्री धाकटी बहीण, म्हणजे ताईपेक्षा लहान, ही आता मुधोजी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून आहे, आणि खूप सुंदर कथ्थक. म्हणजे आता थोड्याच परीक्षा राहिल्यात, त्यानंतर ती विशारद होईल. खूप मस्त. म्हणजे 2 मोठ्या बहिणी आहेत विनीत. तुला कधी प्रेशर होतं की बापरे 2 मोठ्या बहिणी आहेत आणि आपण लहान आहोत? मार बसायचा कधी? खरं तर गायत्रीने नाही कधी मारलं, ताई अजून सुद्धा मारू शकते. हो, ते आम्ही पाहिले. पण तुमच्या घरी रक्षाबंधनचं वातावरण कसं असतं? कारण का प्रत्येक वेळी आपण असं हा प्रश्न नेहमी विचारला जातो, पण इतकं काही स्पेशल होत नाही. पण तुमच्या घरी कसं असतं, म्हणजे रक्षाबंधनचा दिवस कसा असतो? नॉर्मली एक तर विनूच्यात आणि माझ्यात 7 वर्षाचं अंतर आहे, आणि गयू माझ्या पाठची, आणि त्यानंतर विनीत. मग खूप वर्ष भाऊ नाही. झाल्यानंतर खूप आनंद, पण मग नंतर थोडं कसं होत गेलं की गॅप जास्त असल्यामुळे आम्ही लवकर बिझी झालो नोकरी आणि ह्याच्यामध्ये. त्यामुळे टिपिकल असं रक्षाबंधन आणि चला राखी बांधूया असं काही फारसं झालं नाही. पण आज हा प्रश्न मला अपेक्षित होता, आवडला तुम्ही विचारला, कारण आजचं खास असणार आहे रक्षाबंधन. कारण नॉर्मली कसं असतं ना, आई बाबांमुळे ओळख मिळते. पहिल्यांदा लग्न झालं की नवऱ्याचं नाव लागतं, तशी ओळख मिळते. मुलं झालं की मग पुन्हा प्रवराची आई म्हणून. बट टुडे इज रिअली स्पेशल, कारण आज विनूमुळे आम्हाला ओळख मिळते की तुम्ही सुरुवातीला म्हणलात ना की विनीतच्या सख्ख्या बहिणी. सो आजचं माझ्यासाठी स्पेशल आहे. आधीविषयी काही फार बोलता नाही येणार, पण आजचं स्पेशल आहे. खूप मस्त. गायत्री, काय सांगाल तुम्ही? आजचंच जास्त स्पेशल आहे, कारण की आम्ही गुरुकुलला होतो, त्यामुळे आमची भेटच व्हायची नाही तिघांची पण. त्यामुळे आणि विनीत थोडासा असा होता की जर का टाईममध्ये नाही झालं की तर तो आम्हाला म्हणायचा की राखी नाही मी बांधून घेणार, तुम्हाला मी गिफ्ट देतो पण मला राखी तुम्ही बांधू नका. म्हणजे बरेचसे रक्षाबंधन असे झालेत की आम्ही त्याला राखी नाही बांधली पण आम्हाला गिफ्ट मिळालेत, आणि आमचे गिफ्ट लक्षात राहण्यासारखे होते. कारण की आई शिक्षक आहे, त्यामुळे आमचे गिफ्ट म्हणजे ऑक्सफर्डची डिक्शनरी कधी मिळाली आहे, कधी पेन मिळाला आहे, कधी वही मिळाली आहे. मग जरा विनीत जसा नोकरी लागला किंवा कमवायला लागला तसे मग आमचे गिफ्ट जरा वेगवेगळ्या प्रकारचे यायला लागले आम्हाला.
पण विनीतने दिलेलं पहिलं गिफ्ट आठवतंय की विनीतने त्याच्या पैशाने आत्ता किंवा आधी काही गिफ्ट दिले आणि ते लक्षात राहिलंय? आय थिंक आपल्या दोघींना सेम टॉप घेतले होते त्यांनी. हो 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 करंटली येस, छान गोल्डन पेस्टल Golden, कलरचे हां. मस्त दोघींना एकसारखे टॉप घेतलेत. घेतले ऍक्च्युली होते. आजचा प्लॅन तसाच होता, बट अगदीच सगळं एकसारखं होईल म्हणून आम्ही कॅन्सल केला. अदरवाईज त्यांना दिलेले टॉपच आम्ही घालणार होतो. हो, भारी. पण म्हणजे बहिणी इतक्या उच्च शिक्षित आहेत, म्हणजे त्यांनी फार अचीव केलं त्यांच्या लाईफमध्ये आणि आता त्यांचं लग्न झालंय आणि त्या लांब गेल्या आहेत. पण एक प्रेशर असतं की बहिणी इतक्या शिकल्यात आणि एक अननोईंगली बॅक ऑफ द माइंड असतं की आई शिक्षिका आहे, तर मग घरात ते वातावरण आहे. आणि कधी ते प्रेशर होतं किंवा कधी त्या दोघींनी ते जाणवून दिलंय? नाही, कधीच नाही. म्हणजे जर बघितलं, आई शिक्षिका आहे, बाबांचं सुद्धा शिक्षण प्रचंड झालं. बाबांनी सुद्धा म्हणजे शिक्षकी पेशा फक्त स्वीकारलं नाही, बाबासुद्धा बॉडी बिल्डर आहेत. आईला म्हणजे आई शिक्षिका तर खूप सुंदर आहे, आता आई रिटायर झाली. पण एक कलात्मक घरामध्ये वातावरण होतंच. किंवा आता ह्या दोघीसुद्धा आहेत ना, ताईचं अँकरिंग खूप छान आहे. खरं मी ॲक्टिंग क्षेत्रात आलो ते गायत्रीमुळं, म्हणजे गायत्रीनंतर सांगेलच तुम्हाला. पण कधीच आईबाबांनी सुद्धा किंवा या दोघींनी सुद्धा असं कधीच कुणी कुणाला फोर्स केला. तुम्हाला ज्यामध्ये वाटते ना त्यात तुम्ही 100% द्या, त्याच्यामध्ये तुम्ही टॉपला जावा, तर ते खरं शिक्षण आहे असं. पण अगदीच. मग मला खरंच विचारावं असं वाटेल की आपण जेव्हा उच्च शिक्षित असतो की आपण खूप अभ्यास केला, म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरी जे आपल्याला एखादा व्यक्ती गिफ्ट देतो तेव्हा म्हणजे आपण किती शिकलेलो असतो. हे सगळं झाल्यानंतर भाऊ एका अशा क्षेत्रात आहे जिथे सगळं अनसर्टन आहे. म्हणजे आज पगार आहे किंवा आज सॅलरी आहे तर उद्या नाही आहे, किंवा आज काम आहे तर उद्या नाही आहे. इतकं सगळं अनसर्टन असताना आणि तुम्ही 7 वर्ष किंवा 5 वर्ष म्हणजे मोठे असताना माहिती आहे आपण आयुष्य बघितलंय, 4 माणसं जास्त बघितले, तर त्याला कुठेतरी एक असं होतं का की नाही तू 9 ते 6 नोकरी कर किंवा तू जॉब पकड किंवा गव्हर्नमेंट जॉब कर, असं काही होतं? याचं उत्तर मला द्यायला आवडेल, कारण की ताई 10वी, म्हणजे ताई तर हुशारच आहे आमच्या तिघांमध्ये. ताईला 10वीमध्ये 91% पडले, मला पण खूप चांगले मार्क होते. पण माझं खूप आधी ठरलं होतं की मला आर्ट्सला जायचं, म्हणजे सायन्सला जायचं नाही आहे. तर ॲक्च्युली ह्याच गोष्टीला आईवडिलांनी सपोर्ट केला होता मला. म्हणजे जवळजवळ 10वीला मला 97%, तरी पण मी आर्ट्स कॉलेजला होते 11वीपासून. आणि विनीतचं मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला ना, तर आम्ही दोघे एवढ्या चांगल्या म्हणण्यापेक्षा हुशार आहोत. आणि शाळेमध्ये एक आमचं नाव होतं. आणि नंतर मी पासआउट झाले 10वीला आणि विनीत कल्याणी शाळेत गेला 5वीमध्ये. तर विनीतच्या पहिल्या 2 वर्षातच इतक्या तक्रारी यायला लागल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी. नंतर आम्ही दोघींनी पण शाळेत जाणंच बंद केलं, कारण की आमच्याबद्दल कुणी काही बोलतच नव्हतं. आम्ही शाळेत गेल्यानंतर विनीतबद्दलच की विनीत असं करतो, विनीत तसं करतो. आणि आम्हाला वाटलं की नाही नंतर बदलेल, म्हणजे वेळ जसं जाईल तसं बदलेल किंवा मोठा होईल. 10वीमध्ये तो सतत म्हणायचा, मला तो किस्सा आठवला आता, माझा अभ्यास नाही झाला, सेम इंग्लिशला होता, विज्ञानाचा माझा अभ्यास झाला नाही. मग ठीक आहे ना, असं सगळेच म्हणतो ना, ठीक आहे. आणि त्याच्या विज्ञानाच्या पेपरला 2 दिवस सुट्टी होती म्हणून आईनं मला अभ्यास घ्यायला बसवला विनीतचा. तर खरंच त्याला इंटरनल ऑर्गन एवढीच व्याख्या पाठ होती, डेफिनेशन त्याची पाठ होती 5वीतली. त्याला काहीही येत नव्हतं. सायन्सचा पेपर 2 दिवसावर आहे आणि 10वीचा बोर्डाचा. हो, आणि आमच्या दोघींना इतकं प्रेशर आलंय आणि ह्या मुलाला काही येत नाहीये. आणि नेहमीप्रमाणे चिडचिड उलट आमच्यावर की तुम्ही कसा माझा अभ्यास घेत नाहीये, तुम्ही व्यवस्थित शिकवत नाहीये, मला समजत का नाही, कसं समजेल तुला. ऑर्गन्स दॅट आर इनसाइड द बॉडी एवढंच पाठवत. मी आजारी पडले होते कारण मला प्रेशर आलं की माझा भाऊ नापास झाला. म्हणजे तेव्हा मी पण लहान की माझा भाऊ नापास झाला तर माझं काय राहिलं, मी एवढी हुशार, असं झालं. पण मग आम्ही निर्णय घेतला होता की हा ऑफकोर्स आर्ट्सला जाणार आहे. आणि मग मी जिओग्राफीतून शिक्षण घेतलंय म्हणून मग हा पण त्यातूनच घेणार, का तर माझा सपोर्ट त्याला राहील. आणि त्याचा लक हा होता की त्याची कोरोनाची बॅच आहे, त्यामुळं तो खूप इझिली पास झाला. नंतर त्याला आम्ही ॲनिमेशन डिप्लोमा लावला आणि मी एकांकिका, म्हणजे युथ फेस्टिवलला एकांकिका करत होते आणि संतोष पाटील सरांकडे शिकत होते. आणि एकदा मला एकांकिकेमध्ये ॲक्टर कमी पडत होते, म्हणजे गावकरी होते, त्यांना काही डायलॉग नव्हते. मग कोण, तर मग माझा भाऊ आहे, घेऊयात आपण त्याला. असं झालं, त्याला डायलॉग नव्हतं, तो नुसता स्टेजवर बसून होता. त्याला आठवत आहे नाही आठवत मला, तर आई बघायला आली होती. आई आधी माझी कधीच एकांकिका बघायला आली नव्हती, पण विनीत स्टेजवर आहे, म्हणजे प्रत्येक घरात असतं ना, थोडासा लाडाचा घरात पण तसंच म्हणून आली. आणि ऍक्च्युअली त्याला तिथं
ते वातावरण आवडलं असेल मे बी, मग त्यांना स्वतःहूनच सांगितलं की आहे यामध्ये इंटरेस्ट. मग 10वीची परीक्षा झाल्यानंतर आम्हाला कळालंच होतं की काय निकाल लागतोय आम्हाला. मग आम्ही तो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करणार, तर आमच्या तिथंच तुषार भद्रे सरांची अकॅडमी होती. मग तिथं त्यानं भाग घेता केलं त्याचं नाटक, ऍक्टिंगचं. आणि नंतर म्हणजे प्रामाणिकपणे सांगते की आपल्या घराबाहेर ठेवलेलं जे रोपटं असतो ते कधी वाढतं आपल्याला समजत नाही ना. एक्झॅक्टली विनीतचं तसं झालं. म्हणजे आम्ही फक्त त्याला त्या क्लासला सोडलं की काय करणार तो उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणून, आणि नंतर त्याची इतकी डेव्हलपमेंट झाली. त्यानंतर मे बी आम्ही त्याचं नाटक बघायला गेलो होतं, मला आठवत नाही, एकांकिका होती आठवत, गजरा. आणि असं झालं की अरे काय म्हणजे. आणि आता तर बघितल्यानंतर असं होतं की आपण ज्याला ओळखतोय तो वेगळाच विनीत होता आणि आता वेगळाच तो काहीतरी, असं वाटतं. ते तसंच झालं की अभ्यासात काही खूप जास्त हुशार नाही किंवा काही नाही, मग काय करायचं, मग खूप वाटायचं असं एखादा पिक्चर जर बघितला आर्मीचा की नाही मी आता भरती होणार आहे, कधी मंगळयान बघितलं की अंतराळयान. पण जेव्हा गायत्री जसे म्हणाले की मी गेलो तेव्हा मला कळलं की हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यात मला जे पाहिजे ते मी करू शकतो. मला पोलीस व्हायचं तर मी ती पोलीस ऍक्टिंग पण करू शकतो, चोर होऊ शकतो, मी काही होऊ शकतो. त्यामुळे त्यामध्ये हळूहळू रस वाढत गेला. तुमच्या प्रश्नातच उत्तर तुम्हाला कळलं असेल. आम्ही प्रेशर द्यायचं काही कारणच नव्हतं, कारण त्याचा अभ्यासात इतका हुशार होता, त्यामुळे अभ्यास कर ह्याचं प्रेशर आम्ही देणारच नव्हतो. आणि मला हाच प्रश्न विनीतला विचारायचा. विनीत, आम्ही जेव्हाही बोलतो तेव्हा तू नेहमी एक असं बोलतो की नाही ताई मारेल किंवा ताईना चापटवेल. ही भीती केवढी आहे? कारण ती भीती नाहीये मला माहितीये, ही भीती केवढी आहे? नाही काय, ताईची भीती अशामुळे जास्त आहे कारण माझे बरेच सिक्रेट हे ताईला माहिती आहेत. म्हणजे काही जरी छोटं मोठं असलं ना तरी ताईला माहीत असतं, जे अजून आई बाबांना सुद्धा नाही माहिती ते सगळं ताईला आणि दाजींना म्हणजे प्रशांत दाजींना सगळं माहीत असतं. ते एक भीती. आणि पहिल्यापासून कसं होतं की आई बाबा शाळेमध्ये कंटिन्यू, आम्ही तिघं घरामध्ये असायचो, आजी असायची, पण जे काय आहे ते ताईच. मग ताईच थोडं की हे नको करू ते नको करू, त्यामुळे थोडी कुठंतरी मनात भीती बसली होती. काय पण आता ते लग्न झाल्यापासून कमी. एकदा ताईनं आम्हाला मारलं पण होतं दोघांना, तुला आठवतंय का? ताईनं आम्ही दोघं जण भांडत, आमची भांडणं व्हायची. आम्ही मारलं नाहीये कधी एकमेकांना, पण आमची खूप भांडणं व्हायची. म्हणजे आई जर का ताई शाळेत जायची आणि आम्ही दोघं घरी आहोत तर लिटरली आमची आई जोशी काकूंना किंवा फरांदे काकूंना सांगून जायची की आज ते दोघंच जण आहेत तर घरात जरा लक्ष ठेवा त्यांच्यावर. कारण आम्ही भांडायला लागलो ना तर खूप मोठ्या मोठ्या आवाजात भांडायचो. आणि एकदा अशीच आमची भांडणं झाली आणि ही आली आणि ही म्हणत होती आधी खूप पेशन्सली, भांडा तुम्ही पण हळू आवाजात बोला, बाहेरच्यांना कशाला ऐकू गेलं पाहिजे. तरी आम्ही ऐकत नव्हतो. लिटरली तिनं घरात पळून मारलं होतं. तेवढंच मला एक आठवतंय. माझी ही भीती इतकी आहे की विनूचे मित्र सुद्धा म्हणजे त्यांना ते पसरवलंय. मला माहित नाही किती ते घाबरतात, काय खरं खोटं मला माहित नाही. पण ताई घरी आले म्हणले की ही पण मुलं तू, म्हणजे मी आता इथे दाखवू नाही शकत खरं, साडी आहे म्हणून. घरी आले ना की त्याचे मित्र असे पाय बी वरती घेऊन असे नाही निवांत बसलेले असतात. आणि मी घरी आहे किंवा ताई आले म्हणले की हा ताई कधी आलीस, बरी आहेस का, म्हणजे इतका माझा दरारा तयार करून ठेवला. मी फेमस आहे, म्हणजे ताई म्हणून मी फेमस आहे, मला चांगलंच माहिती. अगदीच. तुम्ही इतकं एकमेकांबद्दल बोलताय, सो मी एक गेम आणलाय त्याचं नाव आहे पोलखोल. मी काही वर्ड्स देणार आहे तर ते तुमच्यापैकी कोण आहे हे मला सांगायचंय आणि अगदी खरं खरं सांगायचं आणि का ते पण सांगायचं. झोपाळू मी आहे, पण आमच्या घरात ऍक्च्युली अवॉर्ड मिळू शकतो. म्हणजे आम्ही जर कॉम्पिटिशन अरेंज केली तर आम्ही अरेंजर असू शकतो, आम्ही स्वतः ती हे करू असं आहे. कुणालाच झोपायचा कंटाळा नाहीये, कुणालाच नाही. म्हणजे तुम्ही आता जरी आम्हाला थोडं इथं स्पेस दिली तर आम्ही झोपून दाखवू शकतो. सो हे आम्ही सगळेच आहोत, पण मी स्वतःकडे जरा जास्त घेते. म्हणजे ओके पक्कावून गायत्रीचं बऱ्याचदा बोलण्याला बेसच नसतं. आहे तुझं काहीतरी संस्कारी, फॅक्ट, साधा भोळा भोळी भोळा वॉट एव्हर. असं नाही आम्ही, म्हणजे कोणी असं साधा भोळा वगैरे नाही. हा ऍक्टिंग करू शकतो आम्ही तिघांनी त्याची, पण रिअल मध्ये आता विनीत करतोय. येस, भोळामध्ये नाही येत आम्ही कोणी. सुगरण किंवा तो पण असू शकतो. हा ऍक्च्युली तिघांचे पदार्थ आहेत आमचे, काही काही पदार्थ ते आम्ही मास्टरी आहोत. सो तिघांकडेही करावे लागेल. हा देखणी म्हणावं लागेल. खरं देखणा तर काही ऑप्शन नाहीच आहे आमच्याकडे. देखणी आपण देखणी करूया. देखणी बालिश एका मतानी आहे. अति उत्साही ऍक्च्युली मीच आहे बरं का.
ती बिचारी ती हा किंवा आईचं ऑप्शन नेण्याचं आईचं नाव घेतात. आई आहे. प्रत्येक गोष्टीत खरंच खूप उत्साह आहे. ती अजिबात कंटाळत नाही. म्हणजे आता हरकत नाही सांगायला 39 वर्ष आणि 9 महिने तिची सर्व्हिस झाली. आता 31 तारखेला रिटायर्ड झाली आहे. बट तिचं कायम बाहेरचा प्रवास आहे. 2 व्हीलरवर जाणं येणं, म्हणजे 4 व्हीलर पण आम्ही खूप लेट घेतली. पण तरीही आईचं प्रत्येक गोष्टीत उत्साह असतो. म्हणजे कुठला सणवार असू दे, नवीन पदार्थ करणं असू दे, किंवा आम्हाला पण ती अजून असं हे करत असते की हे करा ते करा. सो हे आम्ही तिला डेडिकेट करतो. आईला काळजाचा तुकडा, एकुलता एक आहे ना, त्यामुळं चिडका बिब्बा हे तर आज त्यालाच ओके. गुळाची ढेप, म्हणजे गोड आहे खूप. तू सांग बरं, दोघींपैकी गोड कोण आहे? ही गुळ आहे, ही ढेप आहे. भुक्कड विनीतलाच द्यावं लागेल. सदान कदा भुकेलेलाच असतो तो. आम्हालाच म्हणजे नंतर आम्ही दोघंच घरात असायचो आजोबा वारल्यानंतर, आणि त्याच्यात आमच्या सगळ्यांचेच डबे होते. त्यामुळे जवळजवळ सांगायला हरकत नाही की 20 चपात्या आम्हाला लागायच्या. कारण म्हणजे सकाळी नाश्ता नाश्त्याला आणि पण जेवण. ते आणि ते म्हणजे आमच्याच घरामध्ये चपात्या करणं हे एक वेगळं काम असायचं. त्यानं ते काम केलं की त्यानं दिवसभर दिवसभर काही नाही केलं तरी चालतं. ओके, माझ्याकडे होतं. आणि हा म्हणजे विनीत, मला गडबड असायची ना, शाळा अभ्यास, विनीत किती चपात्या करू, अरे विनीत प्लीज गडबड आहे. आणि तो आईला सांगायचा आणि आई म्हणायची अगं त्याचं वाढतं वय. देवा, लेट करेक्ट. मला कळलंय तुम्ही काय काय. बऱ्याचदा तिला असं क्लिक होत नाही गोष्टी, म्हणजे डिस्कस होऊन जातात आणि मग त्यानंतर तिची रिॲक्शन येते त्याच्यावर. आणि मग आम्हाला सांगायला लागतं की हे झालंय ऑलरेडी, प्लॅन करून झाला, आता तू फक्त ये किंवा असं. म्हणजे आज पण खरं प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही, थोडा इंटरव्ह्यू शेड्यूलला आमचा उशीर झाला, प्लॅनच नाही, लेट करंट सगळ्या गोष्टीत. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, चलो. पण विनीत, दोघींची लग्न झाली, बहिणींची लग्न हा भावांसाठी फार जिव्हाळ्याचा विषय असतो किंवा जवळचा विषय असतो, किंवा ताई जाऊ नये किंवा छोटी बहीण जाऊ नये, मोठी बहीण जाऊ नये, असं प्रत्येक भावाला वाटत असतं. खूप भांडत असले तरी पण एक मोमेंट येतो की तेव्हा मुलींना सासरी जावं लागतं. तुझ्या आयुष्यात या दोघींचं लग्न हा कसा सोहळा होता? ताईचं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा ताई अगदी, म्हणजे मी जिथं राहतो तिथून अगदी काही 2-2.5 किलोमीटरवरती आहे आणि ताईचं येणं जाणं अजून असतं. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की ताई जातीये माहेरी, सासरी जाती किंवा काय, असं कधीच वाटलं नाही. आणि गायत्रीच्या लग्नात तर काय मी नव्हतोच. म्हणजे काय झालं की गायत्रीचा साखरपुडा ज्या दिवशी होता त्या दिवशी पण शूटमध्येच होतो मी. त्यामुळे मी आलो, 5 मिनिटं थांबलो, फोटो काढले आणि लगेच गेलो. आणि लग्नाच्या दिवशी गड करंडकच्या पुरुषोत्तम स्पर्धेला जायचं होतं तुला, त्यामुळे तिकडे अक्षता फक्त टाकल्या. म्हणजे कान पियाला पण मी थांबलो नाही. एक मित्र आहे माझा, तो म्हणला की मी करतो. विनूचे मित्र सगळेजण गयूच्या लग्नामध्ये, म्हणजे त्यांनी पुढवून केलं. आणि तिचं ऍक्च्युली कोरोनामध्ये झालं, त्यामुळे फार लोड नाही आला, कारण कमी लोकांच्यात होतं. माझ्या लग्नाच्या वेळेला मला सांगायचंय की त्याला खूप भरून आलं होतं. माझं संगीत होतं आणि मी पुढं खुर्चीमध्ये बसलीये, इतके छान डान्स वगैरे चाललेत. गायत्री अँकरिंग करत होती, कारण माझं लग्न होतं त्यामुळे मी करू शकत नव्हते. आणि तिनं मग नाही का आपण असं की मग आता भाऊ काहीतरी बोलेल, मग विनू तुला काय वाटतंय, हा बोलला आणि स्टेजवरून खाली आला. आणि जे त्यांनी मला मिठी मारली, माझा डोळा इतक्या जोरात पकडला होता आणि मी त्याला म्हणते विनू सोड, विनू सोड. म्हणजे तो सिरियसली रडत होता, मलाही वाईट वाटत होतं, पण इतका जोरात त्यानं म्हणजे ते डोळा हे केलं होतं, विन्या सोड, विन्या मला बास सोड. तो तसाच धरून बसला. म्हणजे तो सोडल्यानंतर, आणि बरं आजूबाजूचे सगळे रडायला लागलेत. त्यांना सोडल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आणणं भाग होतं, कारण भाऊ एवढा रडतोय आणि मला लिटरली मला पुढचा डान्स म्हणजे एका डोळ्याने दिसलाच नाही. कारण म्हणजे अजिबात खोटं नाहीये किंवा सांगायचं म्हणून नाही, पण मी ते विसरूच शकत नाही. म्हणजे इतक्या वर्षाचं सगळं प्रेम त्याचं त्या दिवशी मला एका डोळ्याने, म्हणजे खोटं नाही, खरंच मी पुढचा डान्स म्हणजे कसा बघितला फक्त मलाच माहितीये. एकतर मी नवरी मुलगी, त्यात ती मेहंदी सकाळीच काढली होती. म्हणजे तेव्हा पण खूप गोंधळ झाला होता. आई शिक्षिका असल्यामुळं फार आधीपासून रजा नाही, मी पण वर्किंग होते तेव्हा. आणि मग मेहंदी हातावरती, हा येऊन मला मिठी मारतोय, म्हणजे काय रिॲक्शन द्यावी कळे ना. म्हणजे त्याचं प्रेम आहे, पण खूप झालं तर त्रासदायक पण होतं. हे मला सांगायचंय सगळ्या क्रूला तुमच्या. पण हे फार फनी आहे. म्हणजे तुम्ही इतके फनी असाल असं मला वाटलं नव्हतं. मी खूप आधीपासून विनीतला सांगत होते की रक्षाबंधन करायचं, तुझ्या बहिणी बोलतील ना, ताई सांभाळून घेईल.
गायत्रीचं काय नाही ताई, मला खरंच आता बरं वाटतंय की तुम्ही सांभाळून घेताय. आम्ही असं नाहीये, म्हणजे मी तुम्हाला इंटरप्ट करते. नॉर्मली ना लोकांना असं बघितलं की म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीचं तर असं असतं की ही खूप स्ट्रिक्ट आणि खूप शिस्तबद्ध असेल असं माझं छाप पडते, मला माहित नाही का, आणि त्यामुळेच मी ताई आहे. गायत्रीचं पण असं नाही का की हुशार, ती आता तिची PhD कंप्लीट होतीये, प्रोफेसर, म्हणजे इतक्या कमी वयात ती कंटिन्यू खूप चांगले मार्क्स. आणि विनू पण असा म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन. पण तुम्ही जर आमच्या घरी आलात तर म्हणजे ते पण तुम्ही आलाय, पण कसं होतं ना, पहिल्यांदाच आपण भेटतो तर माणूस लगेच खरं नाही दाखवत. तुम्ही असं अचानक या, मग तुम्हाला कळेल की आम्ही म्हणजे काय ताळमेळच नाहीये हे. आता एखादे पाहुणे येणार असतील तर आधी एक मीटिंग होते आमच्या सगळ्यांची, ज्याच्यात आम्हाला वाक्य दिलेली असतात, काय कुणी काय बोलायचं, स्क्रिप्ट ठरलेली असते, कारण गोंधळ होऊ शकतो का अचानक, आम्हाला ठरवावं लागतं. म्हणजे आमच्या पाहुण्यांच्यात पण असं खूप कौतुक होतं आमचं. किंवा मग आता आईची रिटायरमेंट होती आणि तिघांनी पण आम्ही तिच्यासाठी छोटे छोटे पॅराग्राफ आम्हाला जे वाटतंय ते, आणि आईनं ते स्टेटसला ठेवल्यावर खूप लोकांनी कौतुक केलं की कशी तुमची मुलं गुणी आहेत आणि किती काय. बट आई ओनली नोज की तिची मुलं किती गुणी आणि कशी आहेत ते. म्हणजे आता आई जाताना पण गाडीतून आम्हाला आली, तुम्हाला उशीर झालाय, तो चिडला असेल पण त्याला गेल्यावर काय बोलू नका, तोंड नीट करून जा वगैरे अशा सूचना घेऊन आम्ही आलो. म्हणजे असं बघून कुणाला वाटणार नाही, पण हेच खरं आहे. अरे खूप भारी आहे, म्हणजे हे खूप छान आहे आणि असंच राहू दे. पण जेव्हा 7 वर्षांनंतर भाऊ होतो, 7 वर्ष विदाऊट भाऊ किंवा 5 वर्ष भाऊ नाही, तर जेव्हा भाऊ झाला तेव्हा एक असतं ना, बहिणींच्या डोक्यात असतं. मला पण माझा भाऊ 7-8 वर्षांनी झाला, म्हणजे माझ्या मम्मीला. तर एक आपल्या डोक्यात असतं खूप की आपण त्याला असं सांभाळणार, तसं सांभाळणार, आपण हे नाव ठेवणार, ते नाव ठेवणार. तर तुमच्या डोक्यात भावाचं काय होतं की तो कसा झाला पाहिजे, की त्याला घडवण्याबाबत तुमचा किती हात होता? नाही, आता ह्याचं थोडंसं आमच्या बाबतीत वेगळं आहे. म्हणजे नॉर्मली हे की मला भाऊ झाला तर, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत की जिथं ज्या घरामध्ये मुलगा पाहिजे हा हट्ट असतो ना, तिथं ते मुलींमध्ये बिंबवलं जातं, किंवा मुलींना पण असं वाटतं की भाऊ पाहिजे. पण आमच्या बाबतीत कधीच असं झालं नाही. म्हणजे विनू झालं याचा 100% आनंद आहे. किंवा तेव्हा 3 मुलं ओके होती. म्हणजे मे बी थोडं लेट असतं तर आईनं विनूसाठी म्हणजे मुलासाठी प्रयत्न असा कदाचित केला नसता. पण आमच्या बाबतीत असं कधी झालं नाही की तुम्हाला भाऊ पाहिजे आणि हे झालं पाहिजे. त्यामुळं असं काही विनू होईल आणि मग असं करू, भाऊ पाहिजे रक्षाबंधनला किंवा हे, तसं झालं नाही झालं. म्हणजे हां, म्हणजे ते बिंबवलंच गेलं की तुम्ही दोघी पण ओके आहात आणि बाकी सगळ्या गोष्टी. म्हणजे आई शिक्षिका, आमचे आजी आजोबा पण शिक्षक होते, बाबा आमची शेती करतात, बट त्यांचं खूप विचारांनी खूप प्रगल्भ आहेत ते. म्हणजे त्यामुळे ह्या गोष्टींना फार नाही. म्हणजे इव्हन आत्ता पण, म्हणजे आता तर खरं सांगू का, ह्या दोघांची वागणी बघून बाबा असं म्हणतात की वसू तुझ्यावरतीच थांबलो असतो आम्ही तर फार बरं झालं असतं, आयुष्य अजून सोपं झालं असतं, इतकं अवघड झालंय. पण आता चुका दुरुस्त करता येत नाहीत ना, त्यामुळे अगेन. पण ज्या स्पेशल कारणामुळे आपण भेटलोय ते म्हणजे तो 10वीचा पार्ट आहे आणि तो बरंच छान काम करतोय आणि त्याला बराच फॅन फॉलोविंग आहे किंवा प्रेक्षक खूप प्रेम करतात त्याच्यावर. जेव्हा तो विनीत घरातला वेगळा आणि विनीत दाद्या म्हणून 10वी मधला वेगळा, तर असं वाटतं की अरे हा किती छान ऍक्टिंग करतोय. एक असतं ना आपल्या भावाला ओळखणं, किंवा तुम्ही विनीतचे तुम्ही बहिणींना किंवा विनीतचे आई वडीलना, तर ही किती प्राऊड मुमेंट आहे तुमच्यासाठी. आणि एखादा किस्सा सांगायला आवडेल का की त्याच्यासोबत गेलाय, त्याने ओळखलंय, असं काही झालंय? अजून सोबत तरी आम्ही म्हणजे तसा प्रसंग नाही आला. मध्यंतरी आम्ही फिरायला गेलो होतो आणि मी अपडेट टाकला, आणि अपडेट टाकल्यानंतर लक्षात आलं की काही पुढच्या एपिसोडमधल्या गोष्टी रिव्हील होणार होत्या, आणि तोपर्यंत मी सगळीकडे टाकलं होतं, व्हॉट्सअप, इन्स्टाला सगळं टाकलं होतं. आणि ह्याचा फोन आला मला की गयू, अगं ते पुढच्या एपिसोडच्या काही गोष्टी रिव्हील होतील. माझा हात लिटरली थरथरत होता की आता संपलं, आता चिडणार असं झालं. आणि मी खरं तर म्हणजे बघणं होत नाही म्हणून मी काय करते, सगळे म्हणजे मी 8वी आहे तर 2 रात्री सकाळ संध्याकाळ अशी बघितली आहे. आणि मला खरंच खूप आवडली होती, कारण पवार सरांना पण ओळखते मी, ते घरी आले होते, त्यामुळे मला 8वी तर आवडली. आणि मला विशेष सांगायला काय आवडेल माहिती आहे का, मला कधीच पिक्चर बघताना रडू वगैरे येत नाही. म्हणजे मी ना, मला आठवतंय की जेव्हा तारे जमीन पर पिक्चर आला होता आणि तेव्हा ते माचं गाणे, तेव्हा माझ्या डोळ्यांच्या कडा फक्त भिजल्या होत्या, बास, बाकी मी रडत नाही कधीच. पण त्या दिवशी मी एपिसोड बघायला घेतला. एकतर मला माहिती होतं कारण की असं पुढं होणार आहे, म्हटलं ठीक आहे आपण हा एपिसोड तरी बघूयात. आणि 15 मिनिटाचा एपिसोड. सो माझं असं झालं की काय 15 मिनिटाचा ठेवला आहे.
मी प्रामाणिकपणे सांगते, मी विनीतला पण फोन करून सांगितलं बरं का, मी बघायला सुरुवात केली, नॉर्मलच बघत होते. पण जसं विनीत ते अग्नी देऊन पुढे आलं आणि त्याचा ओरडण्याचा सीन आहे, मी सिरियसली सांगते माझ्या अंगावर काटा उभा राहिला, माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. आणि तिथून पुढं मला कळलं की तो एपिसोड 15 मिनिटाचा का होता, कारण तो एपिसोड जर का 30 मिनिटाचा झाला असता तर सहनच झाला नसता कुणाला. आणि माझं असं मी विनीतला लिटरली असं फोन केला आणि म्हटलं त्या सीन नंतर किंवा त्या एपिसोड नंतर असं वाटायला लागलं की तू आमच्या सोबत जे वावरतोस ना ती तुझी ऍक्टिंग आहे, हा तू रिअल आहेस. आणि ऍक्च्युली त्याच्या आई बाबाच्या इमोशन्स खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणजे घरात पण तसाच आहे तो, आई बाबतीत खूप जास्त हळवा आहे, त्यामुळे ते माझ्या खूपच अंगावर आलं. पण मी अर्थात काही काही एपिसोड बघितलेत मी 10वीचे, पण आता माझं ठरलंय की एकदा सुट्टी मिळाली की जोडून सुट्टीला सरसकट एका दिवसातच बघून काढायचं झालं. मी बघितलं नाही, पण माझी जी थोरली पुतणी आहे ना ती रोज बघते, आणि त्या दिवशी ती मोबाईल घेऊन बसली होती आणि आईला साप चावतो तो वाला एपिसोड सीन होता, आणि पुढचा हे सगळं आहे. आणि मी फार अशी नव्हते की नाही आज हा एपिसोड आपल्याला नाही बघायचा, कारण ते म्हणजे तेवढं ते मला नाही हे होत. पण त्या दिवशी ऍक्च्युली मी तुमचं स्टेटस पाहिलं, विनूचा वाढदिवस होता आणि तुम्ही टाकलं होतं की आजचा दिवस खास आहे, खास एपिसोड पण रिलीज होतोय. सो मी तिथं गेले आणि मग ओपन केलं, आणि सेम जी तुझी अवस्था होती त्याचा जो हे करण्याचा सीन होता, माझी पण तीच. म्हणजे नंतर कितीतरी वेळ माझं डोकं दुखत होतं, आणि म्हणजे कदाचित तो आमचा भाऊ आहे आणि आईशी रिलेटेड होतं, त्यामुळं की खरंच त्याची ऍक्टिंग तेवढी पॉवरफुल ठरली हे मला माहित नाही, बट जबरदस्त. आणि मला अजून एक सांगायला आवडेल की हे फक्त विनीतच्या ऍक्टिंग बद्दलचं नव्हतं, त्या एपिसोड मध्ये अभ्याच्या म्हणजे ह्याच्या छोट्या भावाच्या डोळ्यात पण जे पाणी आलंय म्हणजे बास, किंवा त्याचं शाळेतलं जे तुम्ही दाखवलं होतं डायरेक्ट, शाळेतला तो सीन म्हणजे डायरेक्शन, लिखाण आणि या मेन कॅरेक्टर्सचा अभिनय म्हणजे हॅट्स ऑफ होते त्या एपिसोडला. मी प्रत्येक एपिसोड नंतर विनीतला फोन करते की मोहना इट्स मज्जाचीच पाऊस सिरीज होती ना, पाऊस पण मी तशीच एका दिवसात बघितली होती. तर तो पाऊस सिरीज झाल्यानंतर पण मी विनीतला फोन केला होता आणि म्हटलं की काही वेळाना काही एपिसोड नंतर शब्दच नसतात, म्हणजे मी बऱ्याचशा शब्दात नाही, मैत्रीचा सातबारात पण काही सीन जे होते ते की नाही शब्दात, म्हणजे कदाचित माझं लिखाण तेवढं चांगलं नसेल किंवा वाचन नसेल की मला ते व्यवस्थित मांडता येते, पण खूपच काही एपिसोड. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जे पण त्याला सांगता ना तो आम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो. गायत्रीने एक इंग्लिश मध्ये तू मेसेज केलेला, बरोबर आहे, तो त्याने आम्हाला वाचून दाखवलेला. माझ्या मागे बसलेला तो, आणि तो खूप त्रास देतो तुम्हाला, तो तुम्हाला वाटतो पण तुम्हाला तो खूप त्रास देतो. मॅडम तुम्हाला ताईचं स्टेटस दाखवू, सांगू म्हटलं सांग. मग ताईने जे लिहिलेलं ते सगळं त्याने मला वाचून दाखवलं, आईचं. गायत्रीने जे लिहिलेलं त्याने सगळं स्वतःचं लिहिलेलं त्याने ते पण मला वाचून दाखवलं. खूप त्रास देतो तो. त्याची एक गोष्ट तुम्ही नाही ऐकली की तो तुम्हाला सांगण्यासाठी तो खूप त्रास देतो. तर ते घडतं का तुमच्या बाबतीत? घडतं. म्हणजे जसं तुम्हाला आमच्याबद्दल सगळं माहिती आहे ना, तसं सेटवरचं आम्हाला सगळं माहिती आहे. आणि विनूकडे अजून एक खास कला आहे, म्हणजे मला माहित नाही प्रेक्षकांनी कदाचित ते नोटीस नाही केलं, कारण त्याला रोल जो आता आहे तो खूप सिन्सिअर, हुशार आणि शांत जबाबदारीचा आहे. बट एखादा त्याला रोल असं जर तुम्ही द्याल, कोणाची मिमिक्री करून दाखव, तर तो लिटरली सगळं, म्हणजे तुमचे ड्रायव्हर सर का शौरीन दत्त सरांचे, कुणाचे ड्रायव्हर सर मला माहित नाही, त्यांचं सुद्धा सो डायलॉग. आणि म्हणजे कधी किंवा आम्ही घरी गेलो ना, ताई राजूदा, म्हणजे तो शब्द सोडत नाही, म्हणजे डिक्टो. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू का, ही तुम्ही फक्त असं म्हणलं ना हे राजूदा ते बोलायच्या आधी मी सांगू शकते ते कसे बोलतात. इतकी सगळी माणसं आम्हाला सेटवरची माहिती आहेत, आणि घरी गेल्यानंतर पण त्यांना रील सेव्ह केलेले असतात त्याच्या. मग त्या रील मध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे की नाही काही मॅटर नाही करत. ताई रील बघ, हे बघ कसलं भारी, हे बघ हे ह्याला लागू पडतं. मग इथं 100-200 रील्स त्यांना डाउनलोड केलेले असतात आणि आम्ही बघायचं त्या कामामध्ये. सगळ्यात मोठा हळवा पॉइंट म्हणजे ओशो. काहीही झालं त्या ओशो काय सांगतात, आणि तेही तो त्याच टोन मध्ये सांगतो. तुम्ही जर ऐकलं असेल तर तो त्या टोन मध्ये नाही बोलत, पण ओशो जसं ज्या पद्धतीनं तो स्मूथनेस असतो किंवा हे मी तसाच बोलत असतो. मग ठीक आहे, ऐकायला माणसाला चांगलं वाटतंय, पण ते ऐकण्याची ती वेळ आहे का हे त्याला कळत नाही.
कंटिन्यू ते म्हणजे अजून सुद्धा विनीत इतका मोठा आहे किंवा हे, पण आम्ही तिघं एकत्र घरी राहायला आल्यावर कितीतरी वेळा हा बाबांचा ओरडा खात असतो कारण आम्हाला त्रास देण्यावर. आता कोण म्हणेल हे सांगा, पण ते खरं आहे. पण अगेन तुम्ही आता विनीतला इतके छान ओळखताय, तर आपण एक गेम घेऊन आलोय. मी तुमच्या दोघांच्या हातात एक एक पाटी देईन, चॉक देईन. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन विनीतबद्दल, तुम्ही लिहायचे आणि कॅमेराला दाखवायचे. कोणाचं करेक्ट आहे हे विनीतच सांगेल. ठीक आहे? ओके. माझं अक्षर सुंदर आहे, गायत्रीचं समजेल ना कॅमेराला? विनीतला 10वीत किती टक्के होते? मला तर आठवत पण नाहीये. काय लिहू? मला अपेक्षाच नव्हती ना तो पास वगैरे होईल. म्हणजे चल एक हे लिह. मी त्याचं तुम्हाला आय story थिंक पण सांगते. हा गायत्री सगळं सांगू शकते. माझं आहे की 70 to 80 नाही लिहिता येणार, 70 to 75च्या दरम्यान आय थिंक. हा येस, म्हणजे मी ॲटलिस्ट जवळ आहे. कारण की ना समोर. तो ना मार्क पडण्याच्या आधी मला सतत म्हणायचा 10वीत आणि 12वीत, गायत्री मार्क पण त्याचा शब्द होता बरं का, रगील मार्क पडले पाहिजेत, 71, 72. 10वी आणि 12वीत दोन्हीत 72% पडले. आणि तो हे असलं तिच्याशीच बोलू शकतो कदाचित, त्यामुळे माझ्या लक्षात नाही. ठीक आहे, म्हणजे मी जवळपास आहे. 80 खोडला ते बरोबरच केलं, 70 ते 75च ओके. ओके. एक असा पदार्थ जेवणातला जो विनीतला झोपेतून जरी उठवलं तरी तो खाऊ शकतो. खरं तर बरेच पदार्थ आहेत, पण मी तरी पण लिहिते मटण. आणि मला अजून एक, मी 2 पदार्थ लिहिते, त्यातला जो बरोबर होईल तो बघा. नॉनव्हेज. हां, दोन्ही बरोबर आहे. नॉनव्हेज, मटण आणि गुलाबजाम तो कधीही खाऊ शकतो. नॉनव्हेज मध्ये आईने मी कधीही खाऊ शकतो. आणि तंदूर. म्हणूनच मटण लिहिलं. कुठलाही प्रकार चालतोय तुला थोडक्यात. विनीतला एका ठिकाणी फिरायला जायची खूप इच्छा आहे, ते त्याचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. अरे बापरे. की मला इथे एकदा तरी जायचंय. अच्छा, त्याच्याविषयी तो आमच्याशी कधी बोललाय का? त्याच्या मैत्रिणींशी वगैरे तो बोलला असेल कदाचित. तरी पण तरी त्याला मग लिहू नका, फक्त सांगा की काय वाटतं. फिरायला जावंसं वाटतंय. एका ठिकाणी विशेष का? नाही मला नेमकं सांगता येणार, पण त्याला तुम्हाला घेऊन अक्कलकोटला जायचं होतं. आय थिंक तुम्ही जाऊन आलाय. सो नाही मी ते नाही का, पण त्याला जायचंय म्हणजे तो मला म्हणालाय की अंकिता मॅडमला घेऊन जायचं. सो मला तेवढंच माहिती. आणि त्याचा स्वभाव बघता मला असं का वाटतंय की त्याला कुठेतरी थंड म्हणजे हिमालय साईडला कुठेतरी जायचं असेल. मला माहित नाही, किंवा ओशोनच्या आश्रमात जायचंय का तुला? जायचं म्हणजे ठीक आहे, पण याबाबत कधी बोलणंच नाही झालं. नाही बोलला तो खरा. पण तुला कुठे जायचंय? असं कुठं नाहीये की ठराविक ठिकाणी मला जायचंय किंवा काय. हे कट करा, पण मला स्टुडिओला घेऊन जाऊ. स्टुडिओला म्हणजे त्याला मला हे सांगायचं सगळ्यांना, त्याला कुठे जायचं हे मला माहिती. त्याला मुंबईच्या ऑफिसला यायचंय आणि तो आलाय ऑब्व्हियसली, पण त्याला कायमस्वरूपी यायचंय. ऍक्च्युली ना मला हे सांगायला आवडेल. मला आत्ता त्याचा एक किस्सा आठवला. आमच्या सहली खूप नॉर्मल होत्या जेव्हा आम्ही शाळेत होतो, पण विनीत इतका लकी होता ना की दिल्लीची सहल त्याची, जी ट्रेननं जाणार होती. आणि असा ट्रेन नाही येताना तुम्ही प्लेन नाही आले. एकमेव व्यक्ती असा होता की ज्याची सहल दिल्ली, म्हणजे काय झालं ते 8वी मध्ये दिल्लीला जाताय तुम्ही, नाराज होतो तो का तर रेल्वेचा प्रवास आणि रेल्वेचे जे आपण किस्से ऐकतो. त्याच्या आधी एक कुठला तरी मेजर ऍक्सिडेंट झाला होता रेल्वेचा आणि तो खूप घाबरला होता. आणि वरती आमच्या इथं जोशी काकू राहतात, त्यांचा विनूवरती खूप जीव आणि त्यांना पण अशी काळजी नाही का रेल्वेनं जाणार. आणि त्याने इतकी भीती घेतली होती की ते पैसे तो माघारी घ्यायला निघाला होता, म्हणजे की मी नाही रेल्वेनं जाणार. हां, ही गोष्ट मी सांगेनच म्हणजे प्रेक्षकांना. तुमच्याकडे पुढचा प्रश्न असं काही आहे का? विनीत सगळ्यात जास्त कशाला घाबरतो वगैरे? हा, तर तो स्वतःचा जीव. म्हणजे तुम्ही असं म्हणला ना की ह्या वायरला करंट लागते, विनीत तो तिथून 10 पावलानंतरच तुम्हाला जाताना प्रचंड तो स्वतःचा जीव जपणं हे जे आहे. मग तेव्हा पण तो ट्रिप कॅन्सलच करत होता, पण गेला होता आणि तो कधीच फोटो काढत नाही. पण त्यानं फक्त आजपर्यंत ताजमहाल बघितल्यानंतर ते टिपिकल फोटो असतात ना, त्याचा घुमटा धरलेला असं धरलेला, तसे स्वतःहून फोटो काढलेत. आणि तो आल्यानंतर असं वाक्य त्याचं होतं त्या सहलीवरून की फिटले, ताजमहाल बघितला ना मी, माझे पैसे फिटले असं. त्यानंतर कधी आमचं डिस्कशन झालंच नाही कुठं फिरायला जायचं वगैरे. घरातल्यांसोबत कुठेही समुद्र किनारा वगैरे जास्त आवडतो मला. विनीतचं वॉर्डरोब उघडल्यानंतर, कपाट उघडल्यानंतर दोघींचे एक्सप्रेशन
त्याचं वॉर्डरोब आहे पण त्याच्यात कपडेच नसतात, ते सगळे बाहेर. प्रश्न पूर्ण होऊ दे. ओके, वॉर्डरोब उघडल्यानंतर या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त मग नाही कसं उत्तर लिहिणार आपण, कसं नाही कारण कपडेच नसतात, कपडे सगळे बेडवरती असतात. असतात. आम्ही गेल्यानंतर हा, आवडतो. मग आम्ही गेल्यानंतर आमची ड्युटीच ती असते, आम्ही गेलं की पहिल्यांदा बेडरूम आवडतो ह्याचे, आणि बाबांचे जे कपडे आहेत ना ते वॉर्डरोबच्या बाहेर असतात. वॉर्डरोब आमचं नुसतं उभं आहे, त्याच्यात फक्त आईचे कपडे. आणि तो आम्हाला म्हणतो की अरे तुम्ही महिन्यातून 2 वेळा तरी येत जावा, आम्हाला त्याचं तो आवरायला बोलवायला सगळं. तयार आहे. मी महिना तुम्हाला पैसे देतो पण माझे कपडे आवरायला येत जा. ते शूटिंगमुळे एक गोष्ट चांगली झाली आहे की बॅग भरून इकडे तो, त्यामुळे घर जरा आमचा आता स्वच्छ त्याची बॅग पण तो आवरत नाही. ती बॅग जशी आणलेली असते ना, मे बी तो तशीच Exactly. रिटर्न नेतो. तो 3 दिवसांसाठी जिथे मी राहते तिथे तो येतो, 3 दिवसांसाठी राहायला येतो. सगळेच प्रोडक्शनची टीम, तो जे कपडे घालून येतो तेच तो जाताना घालतो. येस करेक्ट. ती बॅग तो उघडत देखील नाही. इव्हन शूटिंग मधले पण बरेचसे कपडे, म्हणजे आम्ही म्हणतो अरे विना ह्या शर्टावरती शूटिंग केलं, टॉवेल पण घरात लटकवून गेलं. आता काय हे बाहेरच्यांना नाही सांगता येत, पण म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीच देता येणार आम्हाला. एक गोष्ट विनीत खूप छान बनवतो, एक पदार्थ खूप छान बनवतो. तो पदार्थ मी खाल्लेलं लिहिते. कसं लिहितात, मला इंग्लिश मध्ये लिहिते. बापरे. विनूचं ऍक्च्युली मी हे लिहीन, तेच ऑमलेट चिकन. ती ऑमलेट खातच नाही त्यामुळे तिला माहित नाही, पण तो ऑमलेट चिकन ग्रेव्ही त्याची स्मोकी तो खूप छान, म्हणजे स्मोक देऊन खूप चांगली बनवतो. आणि आता एक शेवटचा प्रश्न. सो तुमच्या दोघींचं, म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे, तुमचं अरेंज मॅरेज आहे, तर विनीतचं काय होणार आहे, लव्ह की अरेंज? विनीतचं काय होणार आहे पेक्षा काय केलं पाहिजे ते मी सांगते. मी लव्ह विथ अरेंज नाही, हे केलं पाहिजे, म्हणजे त्याची जबाबदारी त्याची तो सांभाळेल. आमच्याकडे फारसे येणार नाही की तुमचा भाऊ असाच आहे, तिचा ती पारखून घेईल, बघेल. हे केलं पाहिजे, होईल की नाही माहिती, पण हे त्याला केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदीच. आणि हाच होता प्रश्न, पण तुझ्या बहिणी तुला खूप छान ओळखतात, म्हणजे त्यांच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं. त्यांनी मला खूप आवडलं. मला आत्तापर्यंत इथे बसेपर्यंत हॅलो हाय नमस्कार बोलेपर्यंत स्ट्रेस होता की हा इंटरव्ह्यू कसा जाणार आहे, पण थँक्यू सो मच. हा खूप फन इंटरव्ह्यू आहे. रक्षाबंधनासाठी आपण, म्हणजे आता मी गेम पाहिला की तुम्ही फार छान दोघं त्याला ओळखताय, पण घरात जे वातावरण आहे, किंवा आई शिक्षिका, बाबा उच्च शिक्षित, तुम्ही खूप छान शिकलाय, तो फार छान करतोय. तुम्हाला घरी सून कशी हवी आहे, किंवा एक असतं ना माझी बहिणी किंवा माझ्या भावासाठी अशी असावी, कारण का तुम्ही त्याला इन अँड आउट ओळखता, तुम्हाला माहिती आहे की तुमचा भाऊ कुठे चुकू शकतो किंवा तो कुठे स्टँड घेऊ शकतो. तुम्हाला कशी बहिणी हवी? विनूचा स्वभाव म्हणजे काय आहे ना, मला नेहमी त्याची खरं काळजी वाटत आली आहे. कारण एक पॉइंट असा आहे की प्रचंड हळवा आहे तो, म्हणजे किती द्यावं एखाद्याला हे त्याला कळत नाही की थांबावं कुठं. आणि दुसरा पॉइंट असा आहे की इतका रागीट आहे की मग त्याला कंट्रोल कोणीच नाही करू शकत. तर थोडंसं त्याचा हा स्वभाव समजून घेणारी हवी. आणि मगाशी जो वॉर्डरोबचा प्रश्न होता, आणि मी जरा ह्या तिघांच्यात थोडंसं स्वच्छताप्रिय असल्यामुळे, म्हणजे मला असं खूप इरिटेट, म्हणजे आता हा कोपरा दुमडला मला इरिटेट होतं, मी ते सरळ करायला जाते असं. तर माझी वैयक्तिक इच्छा आहे की येणारी मुलगी आमच्या घरातली अशी नीटनेटकी आणि स्वच्छताप्रिय असावी, म्हणजे ते थोडं 2 पॉईंट बॅलन्स होतील माझ्यासाठी. तर आणि मला असं वाटतं की टचवूड आमच्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कला आहे. सो मला नेहमी वाटत आलंय, किंवा आमचे दाजी जे आहेत ते पण खो खो प्लेअर आहेत, म्हणजे नॅशनल लेवलचे खो खो प्लेअर आहेत. पुन्हा माझे मिस्टर आहेत ते तर स्वतः संगीत विशारद आहेत. म्हणजे आमच्या घरात प्रत्येक जण जे आले ते कलेशी रिलेटेड आहे. त्यामुळे येणारी मुलगी पण जर का कलेशी रिलेटेड असेल, तिच्याकडे कला असेल, तर खूप छान होईल आणि ती लगेच मग आमच्या वातावरणामध्ये मिक्सअप होईल असं वाटतं. म्हणजे अर्थात हे आमचं म्हणणं झालं, यातलं एखादी गोष्ट कमी असली तरी आम्ही काही नाकारणार नाहीये. दोन्ही गोष्टी आहेत, काळजी नका. ओके, म्हणजे मुलगी आहे, म्हणजे लव्ह मॅरेजच होणार आहे. कोण आहे ते आम्ही नाही सांगणार, आम्ही लाईव्ह येऊ. पण खरंच थँक्यू सो मच इथे आलात. आणि रक्षाबंधन इतकं स्पेशल तुमचं नाही झालं, आमचं झालं, कारण का मला असंख्य गोष्टी कळाल्यात. आणि मला फार मजा येते जेव्हा काही इंटरव्ह्यूमध्ये मी प्रश्न नाही विचारत, मी जस्ट गप्पा मारते किंवा मी जस्ट बोलते. हे जर मी नॉर्मली या काउचवर बोलून, म्हणजे बसून जरी बोलले असते तरी याच्यापेक्षा जास्त गोष्टी निघाल्या असत्या. ऑब्व्हियसली कॅमेरासमोर काही गोष्टी नाही बोलताय,
पण खरंच थँक्यू इतक्या लांबून फलटणवरून इथे आल्याबद्दल, थँक्यू सो मच. साताऱ्यामध्ये आल्याबद्दल थँक्यू सो मच. तू इथेच होतास पण तरीही तुम्ही खूप वेळ दिलात, खूप छान गप्पा मारल्यात, त्यासाठी थँक्यू. पण औक्षण राहिलंय आणि ते आपण करणार आहोत. छान औक्षण झालेलं आहे, राख्या बांधलेल्या आहेत, सगळं मस्त मस्त झालंय. पण त्याने अजून गिफ्ट नाही दिलंय. ओके, अजून गिफ्ट नाही दिलंयस तू, तर मग आता समजा आपण मटेरियलिस्टिक गोष्टी नको, पण आज जर दोन्ही बहिणींना जर एक वचन द्यायचं असेल तर हिला काय देशील आणि तिला काय देशील? गिफ्ट नकोय तुझं, जर एक वचन द्यायचं असेल तर आज काय देशील? वेळ द्यायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर द्यायला. नाही, ताईला खूप मोठं मी झालेलं बघायचं आहे. तिला काही सिरियल आहे चालू, त्याच्यामध्ये बघायचं आहे, कॉमेडी शोमध्ये. तर नक्की ताई मी बघीन आणि काहीतरी तुला त्रास कमी देईन. बस एवढं. हा, बस झालं, खूप झालं. बहुत आहे अजून. खरंच खूप झालं. मला नेहमी असं वाटायचं की गयू सुद्धा आधीपासून खूप चांगला डान्स करते. म्हणजे माझा स्टेजशी फार संबंध आला नाही ॲक्टिंग रिलेटेड. आणि मला कायमच असं वाटत राहिलं की मला कधी असतं ना मी फेमस व्हावे, अजूनही वाटत नाही, बट मला नेहमी असं वाटायचं की विनू काहीतरी मोठा व्हावा किंवा गयू, आणि मग त्यांची बहीण म्हणून माझं असं कोणीतरी. म्हणजे खरं सांगते मी आज कॅमेराने मी विनूला पण म्हटलं होतं की जेव्हा कधी मोठा होशील आणि स्क्रीनवरती वगैरे असं मुलाखती घेतात ना फॅमिली मेंबर्स वगैरे, सो ते खूप म्हणजे खूप मस्त असेल. म्हणजे मला तसं व्हायचं की विनीतची बहीण किंवा गायत्रीची बहीण. ठीक आहे, गयूचं प्रोफेशन तिनं आता वेगळं निवडलं, हरकत नाही, पण हे आज ड्रीम कम्स ट्रू आहे माझ्यासाठी. म्हणजे विनीतची बहीण म्हणून मी स्क्रीन शेअर करते. मध्यंतरी एका शो मध्ये आमिर खान आपल्याला माहिती आहे, आणि पण त्याला बहिणी आहेत हे माहितीच नव्हतं, आणि त्या शो मध्ये त्याला पण आमिर खानला 2 बहिणी आहेत, आणि मी तो एपिसोड पूर्ण बघितला होता आणि मला इतकं ते छान वाटलं होतं. त्यानंतर मे बी म्हटले होते की नाही मला आठवत नाही, पण मे बी मग मी अमितला म्हटलं असेल की अमित अरे आमिर खान होता आणि त्याच्या 2 बहिणी, आणि सेम म्हणजे आत्ता जसा इंटरव्ह्यू झाला ना मला तो इंटरव्ह्यू आठवला. आणि मी तेव्हा पण म्हटलं आता विनीत ह्या फील्डमध्ये आहे तर म्हटलं मला पण चान्स भेटेल, मी पण कधीतरी जाईन, आणि तो चान्स इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप भारी फील होतं. पण हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, असे असंख्य इंटरव्ह्यू होणार आहेत विनीतचे आणि त्याच्या परिवाराचे. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतका छान वेळ दिलात. आणि तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा कलंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.